खाटू श्याम बाबा पूजा विधी भारतीय भक्तिवर परंपरेमध्ये अनेक देवता आणि अवतार प्रसिद्ध आहेत. त्यामध्ये खाटू श्याम बाबा यांचे स्थान अत्यंत श्रद्धेचे आणि भक्तीचे आहे. खाटू श्याम बाबा हे भगवान श्रीकृष्णाचे कलियुगातील अवतार मानले जातात. असेच राजस्थानमधील सीकर जिल्ह्यातील खाटू ह्या पवित्र स्थळी त्यांचे भव्य मंदिर आहे. देशभरातून अनेक प्रदेशातून लाखो भक्त खाटू श्याम बाबांच्या दर्शनासाठी येतात. खाटू श्याम बाबांची पूजा केल्याने भक्तांच्या इच्छा पूर्ण होतात, संकटे दूर होतात आणि जीवनात सकारात्मकता येते, अशी भक्तांची दृढ श्रद्धा आहे. ह्या लेखामध्ये खाटू श्याम बाबांची पूजा कशी करावी, त्यांचा विधी, लागणारे साहित्य, नियम आणि पूजेचे महत्त्व सविस्तरपणे पाहूया. चला तर मग चालू करूया. खाटू श्याम बाबाचे पौराणिक महत्त्व. खाटू श्याम बाबा हे महाभारतातील वीर बर्बरिक यांचेच कलियुगातील रूप मानले जाते. बर्बरिक हे भीमाचे नातू आणि घटोत्कचाचे पुत्र होते. त्यांच्या अपार शौर्यामुळे भगवान श्रीकृष्णांनी त्यांना वर दिला की कलियुगात ते श्याम नावाने पूजले जातील. बर्बरिकांनी युद्ध पाहण्याची इच्छा केली होती. श्रीकृष्णांनी त्यांचे शिर छाटून युद्धभूमीवर ठेवले आणि युद्धाचा संपूर्ण प्रसंग त्यांना दाखवला. नंतर ते शिर खाटू येथे प्रगट झाले आणि तेथून खाटू श्याम बाबांची भक्ती परंपरा सुरू झाली. खाटू श्याम बाबांची पूजा कधी करावी? खाटू श्याम बाबांची पूजा कोणत्याही दिवशी करता येते, मात्र खालील दिवशी विशेष शुभ मानले जातात. एकादशी, द्वादशी, फाल्गुन महिन्यातील श्याम जयंती, सोमवार आणि गुरुवार, संकष्टी चतुर्थी, अमावस्या हे दिवस चांगले मानले जातात. घरगुती पूजा सकाळी किंवा संध्याकाळी शांत वेळेत करावी. महत्त्व वेळेपेक्षा श्रद्धा आणि भावनाचे आहे. पूजेपूर्वीची तयारी. शारीरिक व मानसिक शुद्धता. पूजा करण्यापूर्वी स्नान करावे. स्वच्छ, साधे आणि शक्य असल्यास पिवळे किंवा केशरी रंगाचे कपडे परिधान करावेत. मन शांत ठेवावे आणि नकारात्मक विचार टाळावेत. नंबर 2. पूजास्थळांची स्वच्छता. घरातील देवघर स्वच्छ करावे. खाटू श्याम बाबांचा फोटो किंवा मूर्ती स्वच्छ कपड्याने पुसावी. नंबर 3. आसन कसे असावे? पूजा करताना स्वच्छ आसनावर बसावे. पूजा करताना एकाग्र ठेवावी. खाटू श्याम बाबा पूजेसाठी लागणारे साहित्य जाणून घेऊया. खाटू श्याम बाबांचा फोटो किंवा मूर्ती. पाणी, गंगाजल असल्यास दूध, पंचामृत, फुले, विशेषतः गुलाबाचं फूल लागेल. हार, अगरबत्ती, धूप, दीप, दिवा, चंदन, कुमकुम, अक्षत, नैवेद्य आणि प्रसादासाठी खीर, लाडू, पेढे, साखर, फळे, पान, सुपारी, नारळ. दररोजच्या साध्या पूजेसाठी फक्त फोटो, दिवा, फुले आणि श्रद्धा पुरेशी असते. खाटू श्याम बाबांची पूजाविधी जाणून घेऊया. संकल्प. पूजेच्या सुरुवातीला हातात पाणी घेऊन मनोमन संकल्प करावा. मम सर्व संकट निवारणात, सर्व मनोकामना पूर्त्यर्थ, श्री खाटू श्याम बाबा प्रीत्यर्थ पूजन करिष्ये असे म्हणावे. प्रतिमेचे शुद्धीकरण. श्याम बाबांच्या प्रतिमेवर थोडे पाणी किंवा गंगाजल शिंपडावे. नंतर स्वच्छ कपड्याने पुसावे. अभिषेक. जर मूर्ती असेल तर दूध किंवा पंचामृताने हलका अभिषेक करता येतो. फोटो असल्यास फक्त जल अर्पण करावे आणि अभिषेक करताना म्हणावे, श्री श्याम देवाय नमः, श्री श्याम देवाय नमः. नंबर चंदन, कुमकुम व अक्षता. श्याम बाबांना चंदन लावावे. कुमकुम व अक्षता अर्पण कराव्यात. हे समृद्धी आणि भक्तीचे प्रतीक आहे. फुले व हार अर्पण करावे. गुलाबाची फुले खाटू श्याम बाबांना अत्यंत प्रिय मानली जातात. हार अर्पण करून मनोमन प्रार्थना करावी. धूपदीप पण लावावा. धूपदीप लावताना धूप लावून वातावरण शुद्ध करावे. नंतर तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावावा. दीप म्हणजे ज्ञानाचा प्रकाश आहे, त्यामुळे दीप लावणं गरजेचं आहे. मंत्र जप व स्तुती कशी करावी? खाटू श्याम बाबांचे खालील मंत्र भक्तिभावाने म्हणावेत. ओम श्री श्याम देवाय नमः 108 वेळा जप करावा. हारे का सहारा, बाबा श्याम हमारा, श्याम चालीसा किंवा श्याम आरती म्हणावी. नैवेद्य अर्पण कसे करावे? खीर, पेढे, लाडू किंवा फळे नैवेद्य म्हणून अर्पण करावीत. काही क्षण डोळे बंद करून प्रार्थना करावी.
आरती नंबर 9 आरती म्हणावी. पूजेच्या शेवटी श्यामबाबांची आरती करावी. आरती करताना संपूर्ण कुटुंबाने उपस्थित राहावे. प्रदक्षिणा व नामस्मरण करावे. देवघरात 3 वेळा प्रदक्षिणा घालावी आणि नमस्कार करावा. खाटू श्यामबाबांच्या पूजेतील विशेष नियम पूजे दिवशी शक्य असल्यास सात्विक आहार घ्यावा. मांसाहार व मद्य टाळावे. खोटे बोलणे, वाईट बोलणे, वाईट विचार करणे टाळावे. श्रद्धा आणि संयम ठेवावा. गरजूंना अन्न किंवा वस्त्रदान करावे. खाटू श्यामबाबांची भक्ती का महत्त्वाची आहे? खाटू श्यामबाबा हे हारे का सहारा म्हणून ओळखले जातात. तेव्हा सर्व मार्ग बंद होतात तेव्हा श्यामबाबा यांचा भक्त यांचा आधार घेतात अशी श्रद्धा आहे. त्यांची भक्ती केल्याने संकटे दूर होतात, मानसिक शांती मिळते, आत्मविश्वास वाढतो, जीवनात आशा निर्माण होते, भक्ती आणि संयम वाढतो. फाल्गुन मेळा व खाटू यात्रा दरवर्षी फाल्गुन महिन्यात खाटू येथे भव्य यात्रा भरते. लाखो भक्त पायी चालत येतात. जय श्री श्याम असा जयघोष करत येतात. दर्शनासाठी रांगा लागतात. ही यात्रा भक्ती, त्याग आणि श्रद्धेचे प्रतीक आहे. घरगुती भक्तीसाठी सोपी पूजा. दररोज फक्त खालील गोष्टी केल्या तरी श्यामबाबा प्रसन्न होतात. दिवा लावणे, 1 फूल अर्पण करणे, जय श्री श्याम 11 वेळा म्हणणे, मनापासून प्रार्थना करणे. खाटू श्यामबाबांची पूजा ही केवळ धार्मिक विधी नसून श्रद्धा, विश्वास आणि भक्तीचे प्रतीक आहे. मोठ्या विधीपेक्षा मनाची शुद्धता आणि भाव महत्त्वाचा आहे. साध्या पद्धतीने, नियम आणि भक्तिभावाने केलेली पूजा भक्तांच्या जीवनात नक्कीच सकारात्मक बदल घडवते. खाटू श्यामबाबा हे कलियुगातील देव मानले जातात. जो भक्त निष्ठेने त्यांची पूजा करतो त्याचा हात बाबा कधीच सोडत नाही, अशी भक्तांची अढळ श्रद्धा आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा जय श्री श्याम हारे का सहारा, खाटू बाबा हमारा. जय श्री श्याम.